तर नाशिकमधील 11 विद्यार्थी सुद्धा नेपाळमध्ये अडकलेले आहेत। या पर्यटनासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांनी अडकून पडल्यामुळे आता त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत। सर्वजण काठमांडूमध्ये सुखरूप असल्याची माहिती मिळते। जिल्हा प्रशासनाकडून या मुलांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत थेट नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आहेत। सागर, 11 मुलं जी आहेत नाशिकची ती नेपाळमध्ये अडकून पडलेली आहेत। काय नेमका त्यांच्या सोबत संपर्क झालेला आहे? काय सध्या ते सुखरूप असल्याची माहिती मिळते, पण कशा पद्धतीने त्यांना परत सुखरूप आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत? नक्कीच आपण जर बघितलं तर नेपाळमध्ये जो महाप्रलय झाला यामध्ये भारतीय नागरिक देखील मोठ्या प्रमाणात अडकल्याचं पाहायला मिळते। 288 भारतीय बेपत्ता देखील असल्याची माहिती मिळते। या सगळ्यांचा शोध तिथले सरकार आणि शासन घेत आहे। त्याचबरोबर भारतीय सरकार आणि महाराष्ट्रातील जे शासकीय अधिकारी याबाबत देखील तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या महाराष्ट्रातले 57 पेक्षा जास्त पर्यटक आहेत भारतीय जे त्यामध्ये अडकून पडलेले आहेत, ज्यामध्ये नाशिकचे देखील 11 विद्यार्थी अडकलेले आहेत, ज्यामध्ये ते आता सध्या काठमांडूमध्ये असल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून माहिती मिळते। आणि त्यांच्याबरोबर संपर्क देखील झालेले आहेत। ते सगळे विद्यार्थी सुखरूप देखील आहेत। त्यांना भारतामध्ये आणण्यासाठी केंद्र सरकारचे अधिकारी त्याचबरोबर नेपाळच्या अधिकारी यांच्याबरोबर संपर्क झालेला आहे। त्यासाठी प्रयत्न देखील करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे। या सगळ्या प्रकरणाकडे जर बघितलं तर नेपाळमध्ये जो प्रलय झाला यामध्ये अनेक भारतीय अडकलेले आहेत। त्यात महाराष्ट्रातले देखील लोक जे आहेत, ते नागरिक आहेत, पर्यटक आहेत, ते देखील अडकल्याची माहिती मिळते। यामुळे या सगळ्याकडे सरकार जे आहे ते लक्ष देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी देखील या पर्यटकांशी महाराष्ट्रातील जे नागरिक नेपाळमध्ये अडकलेले आहेत त्यांच्याशी देखील संपर्क साधलेला होता। त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी देखील नाशिकमध्ये अडकलेले जे विद्यार्थी आहेत त्याचबरोबर ती महाराष्ट्रामध्ये जे पर्यटक नेपाळमध्ये अडकलेले आहेत त्यांच्याशी संपर्क साधलेला होता। त्यांच्याशी सुद्धा बोलणं केलेलं आहे। महाराष्ट्र सरकार आणि त्याचबरोबर केंद्र सरकार तुम्हाला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करतायत असं आश्वासन देखील त्यांनी या पर्यटकांना दिलेलं आहे। त्यामुळे आश्वासन मिळालेलं आहे, त्यामुळे किती दिवसांमध्ये हे पर्यटक माघारी येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।